नमस्कार फ्रेंड्स, कोकण तडका यूट्यूब चॅनलमध्ये मी नेहा तुमचं स्वागत करते। तर मी आली आहे माझ्या कोकणातल्या गावी आणि आता पावसाळा सुरू झाला आहे। छान पावसाळी वातावरण आहे कोकणामध्ये। तर अशा या पावसाळी वातावरणात मला गवती चहा पिण्याचा आनंद घ्यायचा आहे। सो माझ्या दरवाजात इथे गवती चहा आहे, लेमन ग्रास त्याला म्हणतात। आणि प्रत्येक कोकणी घराच्या अंगणामध्ये गवती चहा असतोच आणि मुंबईकरांना खास आवर्जून भेट म्हणून सुद्धा दिला जातो। तर अशाच चहाचा मला आज आस्वाद घ्यायचा, तर सुरू करूया आपली आजची रेसिपी। इथे मी काही गवती चहाच्या पाती कापून घेणार आहे। हे बघू शकता तुम्ही। तर चहाला सुरुवात करूया। तर ही चहापाती आपण कापून घेऊया। तुम्हाला जेवढी आवश्यक आहे तेवढी घ्या तुम्ही। थोडंसं आलं पण मी इथे किसून घेतलंय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार आलं आणि गवती चहा करू शकता किंवा नुसती गवती चहा केली तरी चालेल। एक बॉईल आल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये चहा पावडर आणि साखर टाकणार आहोत आणि फायनल दूध टाकणार आहोत। गवती चहाची पाने टाकलेली ती आणि आलं छान उकळलंय। मी ह्याच्यात चहा पावडर टाकून घेते। साखर, मस्त असा सुगंध पसरला। लेमन ग्रास टी आपल्यासाठी आरोग्यासाठी खूपच उपयोगी आहे। जर लेमन ग्रास टी जर तुम्ही रोज कंझ्युम केलात तर तुमच्यासाठी वेट लॉस साठी खूप उपयोगी आहे। त्याचप्रमाणे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी, स्किन साठी याचे खूप सारे फायदे आहेत आणि पचन संस्था सुधारण्यासाठी सुद्धा हे खूप उपयोगी आहे। तर आता चहा हा आपला उकळला आहे। आता मी दूध टाकून घेते। मस्तपैकी असा गवती चहाचा सुगंध पसरलाय। चहा आपला छान उकळलाय। आता मी या स्टेजला बंद करते। तर फ्रेंड्स, तुम्ही जर ही चहा वेट लॉस साठी घेणार असाल तर ह्याच्यात साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर करू शकता आणि दूध न टाकता पियालात तर बेटर असेल। कारण की नुसतं गवती चहा, आलं आणि चहा पावडर यूज करून आणि गुळ यूज करून जर तुम्ही पियालात तर त्याचा तुम्हाला वेट लॉस साठी फायदा होईल। तर अशा प्रकारे या गवती चहाचा मी आस्वाद घेणार आहे। तुम्ही घेऊन बघा पावसाळी वातावरणामध्ये। तर माझी ही रेसिपी आणि माझी ही आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। धन्यवाद।